याला मी माझून 40 सरांना 50 वर्ष झाले असतील. मी 40 वर्षापासून मी कार्यक्रम करत आहे. मनकर साहेब आहे. म्हणजे आम्हाला कोणत्या गोष्टीचा मान नाही. ज्या दिवशी तुम्हाला मान झाला तुम्ही त्या तिथे तुमचं अस्तित्व संपलं असं लक्षात लिहूनच ठेवा. आम्ही 10 वर्षात राहून नाही राहू समजा, पण झाडीपट्टी जिवंत राहिली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी कलाकारांना एवढ्यांना विनंती आहे, एखाद्या कलाकाराला चांगले काम करता आला तर तो किती दिवस त्याच्यात राहील याचा नियम नाही. बाह्य चांगला काम केला का तिच्या तुम्ही स्तुती करा, ते तिची स्तुती उभी केल्या का पुढच्या वर्षी ते तुमच्यात नाही. मस्त धागे दोरे लागून ठेवले जसे पोलीसवाले बाहेर पुढचा बाल कोणती पकडावतात तसं आमच्याकडे राहते. कोणती नदी माझ्याकडे येईल. निर्माते झाल्या ना पैशाचा बाज नको दाखवा ना. मी हिरालाल पेंटरच्या एकट्याच्या भरोश्यावर मी लहान लहान कलाकार करून मी यातून उभा झाला. हा गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. पैसा ज्याच्या जवळ असला पैशाला तुम्ही मरणारा मी मरणार आहे. मरता मी तुमची शेवटची आंघोळ तुमच्या दरवाजातच होईल. पण याचा कोणाही नाही कोणता गणपती का तू आता माझा बाप मेला त्याला अंदर त्याची समाधी बांध टाका घरातल्या घरात. असा कधीच नाही होत. तुम्ही येथे जर कोणातून जास्त भांडले असाल तर तुमची भेट पुन्हा बरोबर आहे का तोही पाहतच नाही का हा मेल्यावर याच्या मंजूर घेऊन मी कसा बशी. म्हणून माझ्या सगळ्यांना विनंती आहे, साधा एक सादर करतो एकच कडवा घेतो. सई माया सजली बाई सैन आम्ही पुढच्या कोणी चालले गेलो. आता आम्हाला ते कोणी कलाकार काही विचारलं समजा तरी आम्ही जरी मेलोय समजा आत्ताही तरी लोक शेवटपर्यंत आता नाव घेतील. आत्ताही शेखर डोंगरे आहे का, आता मला खोबरागडे सर आहेत का, हिरालाल पेंटर आहे का. मी एका गावात गेलो गडचिंच्या पलीकडे तर आम्हाला वाटलं बरं का हिरालाल पेंटर मेला असं. मी मला 200 वर्ष वाचणार आहे. बोलावं का कोणी म्हणजे तुमचा शिक्षण किती झाला. मी म्हणलं 18 वर्ग शिकला. 18 वर्ग शिकला तुम्ही. तुमचा 18 वर्ग कोणता 18 वर्ग मिळाला. माझ्या बायकोचा नंबर माझा नवरा दोघे नापास 9 तुम्ही सांगाल का जाते आपल्या बाबाचा काय कशी आहे. आता मी 10 मिनिटा का 15 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिला आधी 10 मिनिटात मी आमच्या झाडीपट्टीच्या बाहेरचे गाणे आणि एक जादूचा प्रयोग आहे माझा तो शेवट मी दाखवतो. तर आमच्या खेड्यापाड्याच्या बाया गेल्या समजा त्या लग्नामध्ये ओळखी पाठी काय नाही ना पण त्या मुद्दाम टवसून बसते. टवसून गेले जवळ काय वाटसाकडे टवसून बसते त्या एकमेकीच्या वरतीला काय बायाच्या वरत्या लवकर पडतात कशा ते तिला म्हणते सरकला काय सरकला सरकला म्हणते तुम्ही लग्नात आली का मी आलो कोण्या गावची होतं का मी बोरगावची ना महाबोरगावची कोण शकतो ते गावची पोरगी काय म्हणते एकसाठी पाहत होतो हो का नव्हता हातला कोण माझं ना तो महापकड लग्नाचा झाला गे याला गाणं म्हणायची सवय तर लग्नाचे गाणे बाया कशा पहा म्हणा घेतो तरी मी नाही म्हणा म्हणा घेतो तरी मी जे तुम्ही नाही म्हणत मी नाही म्हणत मीच बोलतो मनाचा इलेच राहते तो पाळाचा आंबा माय कावडा खाते कशा म्हणते पहा 4 बाया वेगळ्या वेगळ्या पाळाचा आंबा माय कावडा खाते पाळाचा आंबा माय कावडा खाते पाळाचा आंबा माय कावडा खाते म्हणते पण कावडा कधी म्हणत नाही. तो गाणं आहे पाळाचा आंबा माय कावडा खाते. हे आम्ही जेव्हा शिक्षण होतं आपला राष्ट्रीय शाळा बायासाठी तिला कावडाला कावडा समजलं असतात पण चाल बदलली आणि हादी वादळ गणारा आमच्या प्याना दिवा घडल पाळ पाळ करती दाई नावा जाती नम देवाच्या बापाना येवा पोट भरला ताना खावा झाला. बघा रोवण्यामध्ये आपली ना ते रोवण्यामध्ये याच्या तोंड लागत नाही आणि राजा चंद्र पोटच्या पोटी चंद्र लावून टाकते चाल बदलते ना आणि कोण कोणा झाडाच्या बिरोळी
डोंगर देवा तुझ्या पायीला डोंगर देवा तुझ्या पायी भुई पाहू सगळे ग सगळे तरी भुई आमच्या बाया ज्या रोवणाकडे असतात रोवण्यामध्ये खामणीचे हातात राहते ना खामणी आमच्या बायाच्या एका खामण्यामध्ये 8 खामणे एका कडव्यातच ते म्हणून टाकते कोण धानाच्या